ही जी चटणी आपली ही तयार करून घेतलेली आहे मी. बस आता काय करायचं आहे, आता आपण हे पॅनकेक तयार करूया. बरं एक गोष्ट आहे, याच्यात हा राईस वापरतोय आपण, कुक केलेला राईस. तर हे शिजवताना त्याला आपल्याला थोडंसं मध्यम ते कमी आचेवर याला शिजवायचं आहे आणि थोडंसं जास्ती वेळ शिजवायचं. याच्यावर झाकण ठेवायचं नाही क्रिस्पी करण्यासाठी, कारण की कसं आहे, राईस शिजलेला राईस आहे, तर तो आतनं सॉफ्ट राहू शकतं. तर त्याच्यासाठी थोडंसं काय करायचं आहे, मंद आचेवर थोडंसं जास्ती वेळ त्याला ठेवायचं आहे. आता हे काम करू, जे पॅनकेक्स आहेत ते आपल्याला करायचे आहेत. आणि हे टाकल्यानंतर त्याच्यावरती टाकू हे कलर्ड पेपर्स. आता इथे मी ब्राऊन राईस वापरतो आहे, एक तो खाल्ल्या जावा त्या दृष्टीने. पण घरी कधी कधी आपल्याकडे भात उरतो, शिळा भात, त्यांनी पण हे छान होतं. फक्त काय त्या स्प्राउट्स टाकायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे. तुम्ही थोड्याशा भाज्या पण टाकू शकाल, गाजर वगैरे किसून टाकलं. फक्त थोडंसं लसूण आणि मिरची आणि कढीपत्ता या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थित असल्या पाहिजेत. शेवटी घरचं अन्न वाया जायला नको, ते पण आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्यावर टाकतो हा मसाला. आता मजा येणार आहे. आता याला दोन्हीही बाजूनी मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेतो छान. आणि नंतर याला प्लेटमध्ये काढून घेतो आणि त्यासोबत आहे आपली ही जी बीटरूट आणि दह्याची चटणी, ती सर्व करतो. हे मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ब्राऊन राईस पॅनकेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: लाल आणि पिवळी सिमला मिरची, शिजवलेला ब्राऊन राईस, चक्का, किसलेला बीट, हिरवी मिरची, डाळं, मोड आलेले मूग, कढीपत्ता, सांबार मसाला, लसूण पाकळ्या, हिंग, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला ब्राऊन राईस घेऊन त्यामध्ये मोड आलेले मूग, कढीपत्ता, लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, डाळं, मीठ आणि पाणी घालून त्याचं वाटण करून घ्यावं. एका भांड्यामध्ये तंदुरी मसाला घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हिंग आणि मीठ घालून त्याचा मसाला तयार करून घ्यावा. एका भांड्यामध्ये चक्का घेऊन त्यामध्ये बीट, मीठ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून नीट मिसळून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये ब्राऊन राईसच्या मिश्रणाचे पॅनकेक्स तयार करून त्यावर सिमला मिरचीचे काप आणि तयार मसाला घालून पॅनकेक्स खरपूस भाजून घ्यावेत. तयार पॅनकेक्स बीटाच्या चटणी बरोबर सर्व्ह करावेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.